मयुरीसाठी त्यांच्या बंधूंनी आमच्याकडे तक्रार केली होती. मेघराज राजेंद्र जगताप आणि लता राजेंद्र जगताप आणि मला आवर्जून दाखवायचंय. हा मेल आहे 6 तारखेचा आणि जसं मयुरी म्हणते, की त्याच्यावर तारीख सांगितली नाही. मला खेदाने सांगावं वाटतंय, या कागदावरती कोणती तारीख म्हणजे वेळ नाही म्हणतीये, की त्यांचा जे आहे त्याच्यावरती वेळ सांगितली, ह्याच्यावर वेळ सांगितली नाही. कारण की हा जो आमच्याकडे कागद आला त्याच्यामध्ये 6/11/2024 ही तक्रार एका WhatsAppच्या ह्याच्यावरती पाठवली गेली त्याच्यावरती आणि नंतर माहिती घेऊन आम्ही त्यांना मेल केलाय पोलीस स्टेशनला. हं, तो आहे 6 तारखेला तक्रार दाखल झाल्यानंतर 7 तारीख. हं, 7 तारखेला बावधन पोलीस स्टेशनला 24 तासाच्या आत मी हं, स्वतः मेल करून तक्रार दाखल करून घ्यायच्या सूचना 7 तारखेला दिल्या. हं, दुसरी गोष्ट, ही तक्रार दाखल झाल्यानंतर हं, त्याच्यानंतर हं, एफ-आय-आर नंबर 485/24 राज्य महिला आयोगाने सांगितलं म्हणून बावधन पोलीस स्टेशननी एफ-आय-आर दाखल करून घेतली हं, मयुरीच्या तक्रारीवर. ही हं, हं, एफ-आय-आर. हं, तर मला आता या निमित्तानं सांगायचंय, त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता त्यांच्या कुटुंबातली करिश्मा हगवणेंची तक्रार मेलवर आली. हं. त्याच्यावर तुमच्याकडे वेळ महिला होता म्हणून मी आयोगाकडे आली ही तक्रार? महिला आयोगाकडे बर. ती तक्रार हं, आली. ही करिश्मा हगवणेची तक्रार हं, महिला आयोगाला आली. हं, त्याच दिवशीची ही तक्रार, ही हं, सुद्धा आम्ही दोन्ही महिलाच तक्रारदार आहेत. जोपर्यंत आम्हाला आमच्याकडे फक्त तक्रार येते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करताना पोलिसांना समजतं काय झालंय. 7 तारखेला ती देखील तक्रार आम्ही बावधन पोलीस स्टेशनला पाठवली आणि याच्यामध्ये काय माहिती आहे, काय कारवाई करता येईल ती करा आणि अहवाल सादर करा अशा सूचना हं, आयोगाच्या वतीने दिला. आयोगाने त्यांची सुद्धा एफ-आय-आर 486 नंबर 485 यांची आणि 486 यांची अशी एफ-आय-आर, या 2 एफ-आय-आर एकाच दिवशी बावधन पोलीस स्टेशनला दाखल झाल्या. हं, हे राज्य महिला आयोगाने सांगितलं म्हणून झालं. हं, मला इथं अजून एक गोष्ट नमूद करायची. हं, अंजली जे आहेत, नीलमताई असतील आणि सगळ्यांना ही प्रोसेस माहितीये. कोणत्याही कुटुंबातल्या तक्रारी आपल्याकडे आल्या हं, तर त्या कुटुंबामध्ये आपल्याकडे कंपल्सरी भरोसा सेल आहे, ज्यांचं काउन्सिलिंग आणि एकत्र बसून चर्चा केल्याशिवाय पुढे तक्रारीसाठी आपण प्रयत्न तरी सुद्धा या केसमध्ये दुसऱ्याच दिवशी एफ-आय-आर दाखल केली गेली. हं, म्हणजे माझ्याकडे आलेल्या तक्रारीनुसार हं, आणि यामध्ये पोलिसांनी यांना एकत्रित बोलून त्यांची चर्चा केली. सामंजस्याने काही मिटवता येते का तो प्रयत्न यांच्या माध्यमातून झाला पोलिसांच्या. हं, आता तो अहवाल सुद्धा थोड्या वेळात माझ्याकडे हं, येईल पोलिसांचा, की काय काय ते सामंजस्याने एकत्र बसून चर्चा केली आणि हं. त्यावेळेस त्यांचा वाद मिटवण्यात आला.